आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम एक नंबरचं शहर जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ती एक नंबरची जागा शिक्षणाचा माहेरघर काढून ती क्राईम मध्ये गुन्हेगारीमध्ये आलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कात्रज चौकामध्ये आणि वडगाव पठारामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसात 6 खून किंवा कुठला तरी मोठा गुन्हा झालेला आहे. हा माझा डेटा नाही. ताई, विकास लवंडेला काल पोलिसांनी अटक केली, मात्र आज कोर्टात वेगळीच माहिती समोर येते. जे विकास लवंडेंच्या नावावर गुन्हा दाखल नाही तीच माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आणि त्यामुळे कोर्टाने अंतरिम जामीन दिला. पोलिसांनी माहिती देणं कोर्टाला, पोलिसांनी आता कोर्टाला सांगितलं की आमच्याकडून नजरचुकीने हे सगळं झालंय. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे. पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेमागे जी अदृश्य शक्ती आहे आणि पुण्याबद्दल तर मला प्रश्नचिन्हच आहे. कारण पुण्याबद्दल मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुट्टी ही पुण्यात घालवली आहे जन्मापासून. आणि त्यानंतर पुणे हे सगळ्यात सुरक्षित म्हणून देशातून लोक, जगातून मुलं ही पुण्याला का शिकायला येतात? कारण का शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची एक वेगळी ओळख, एक मानाचं स्थान हे देशात नाही जगात राहिलेलं आहे. आज मी खूप जड अंतकरणातून हे म्हणते आणि हा डेटा माझा नाही. यांचं राज्य महाराष्ट्रात आहे, त्यांचंच राज्य, त्याच विचाराचं सरकार केंद्र सरकारमध्ये. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की म्हणजे माननीय अमित शहाजींचं डिपार्टमेंट आहे, गृह मंत्रालय, त्याचा डेटा सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त क्राईम कुठे आहे तर ते 5 टॉप जे शहर आहेत त्याच्यात 5 नंबरवर देशात पुणे आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम एक नंबरचं शहर जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ती एक नंबरची जागा शिक्षणाचा माहेरघर काढून ती क्राईम मध्ये गुन्हेगारीमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र मागणी, अतिशय हात जोडून मी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत यांना विनंती करते की महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आज प्रचंड तुमचं राज्य आहे, तुम्ही गृहमंत्री आहात, प्लीज या पुण्यामध्ये लक्ष घाला. इथेच येताना आत्ताच काका चव्हाणांनी आम्ही अनेक नगरसेवकांना फोन करतच इथे आलो की बाबा काय परिस्थिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कात्रज चौकामध्ये आणि वडगाव पठारामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसात 6 खून किंवा कुठला तरी मोठा गुन्हा झालेला आहे. हा माझा डेटा नाही. स्थानिक नगरसेवक आणि पोलीसचा डेटा सांगतो. गुन्हेगारी प्रचंड पुण्यात वाढलेली आहे आणि त्या वर्दीची कुणालाही भीती या पुणे शहरात राहिलेली नाही. त्याच्यामुळे पुण्याचं प्रशासन करतंय तरी काय हे एकीकडे, आणि दुसरीकडे ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो. हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही. ही आमची मोठी लढाई आहे. मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे. पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार. आज वेळ आमच्यावर आहे, उद्या या देशावरही. त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे या दडपशाहीच्या विरोधात. आणि ही लढाई आणि पोलीस कम्प्लीट फेलियर पुणे शहरात जे झालेलं आहे ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी त्यांची वेळ मागणार आहे. ही राजकारण होत राहील, पण पुण्याची सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्याच्यावर आम्हाला रिझल्ट दिसला पाहिजे. अर्थातच कोण आहे? अर्थातच ना, पुण्याचं प्रशासनच. अर्थात ना, पुण्याचे जे कमिशनर पोलीस आहेत त्यांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारलं पाहिजे की एवढा क्राईम कसा वाढला. देशात 5वा नंबर आहे आणि राज्यात 1 नंबर आहे आणि काल चुकीच्या माणसाला तुम्ही अटक करता. अहो, काल मी तर त्या अमितेश कुमारांना इतके फोन दिल्लीवरनं करत होते. माझी जेपीसी होती, मी दिल्लीत होते, एक माझा फोन घेतला नाही. नंतर मी विमानाने पुण्यात आले तेव्हा एक मिस्ड कॉल होता. जेव्हा गरज होती तेव्हा सीपी आमचा फोन उचलत नाही. काय करायचंय त्या मोबाईल नंबरचं? मग आम्ही आणि लोकप्रतिनिधीचा जर फोन घेतला जात नसेल पोलीस यंत्रणेने, मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचं? मग सामान्य माणसाचं काय होईल? अनेक कार्यक्रमात सज्जन दम देताना दिसतात.
गुन्हेगारांना. मात्र प्रत्यक्ष कायदा आणि सुव्यवस्था पुणे शहरातली आपण बघतोय पूर्णपणे कोलॅप्स झाली पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की पुण्याचं ऑडिट करा. नाही तर डेटा आमचाच माननीय अमित शहाजींनी दिलेला तो आम्ही शेअर करतो. आणि जर काही 15 दिवसात रिझल्ट नाही मिळाला तर इथल्या प्रशासनाचा जो कोणी अधिकारी असेल त्याला सक्तीच्या सुट्टीवर पाठवा आणि इन्क्वायरी लावा.